महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सदस्य विरोधात तक्रारींचा अर्ज सुरूच असून प्रभाग क्रमांक 11 मधील विजयी नगरसेविका विरोधात तक्रार दिली असून चूक नसताना विनाकारण अधिकाऱ्यांनी आमचा नामनिर्देशन अर्ज बाद केला असल्याचा आरोप केला असून प्रशासनाने याविषयी न्याय न दिल्यास न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं तक्रारदार यांनी सांगितलं आहे। मी सुरेखा कैलास पांडे वार्ड क्रमांक 11 मधनं अपक्ष उमेदवार म्हणून उभी होती। तसंच आमचं 4चं पॅनल होतं। एक विद्या अग्निहोत्री म्हणून, एक आजूबाई नायकवाडे म्हणून, एक आयुब नायकवाडे म्हणून आणि एक मी स्वतः। आम्ही तिघांनी अपक्षकडनं अर्ज भरला होता, पण फुलारे साहेबांनी त्याला अवैध ठरवलं आणि कारण पण असे सांगितले की जे मनाला पण पटत नाही आणि जे म्हणजे त्याच्या अर्जामध्ये नमूद सुद्धा नाहीये। मला म्हणे की तुमची सिग्नेचर नाही उमेदवाराची आणि माझी स्वतःची सिग्नेचर आहे अर्जावर, पण त्यांची स्वतःची सिग्नेचर नाही। आणि भाजपाचे उमेदवार मीना नितीन खरात म्हणून आहे, त्यांची तर स्वतःची नाहीये आणि निवडणूक अधिकाऱ्याची सुद्धा नाहीये। तर याच्यामध्ये असं म्हणजे एक भाजपा पक्षालाच त्यांना निवडून आणायचं होतं एका हिशोबाने, त्याप्रमाणे आमचे अर्ज बाद केले त्यांनी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक असे केलं असं वाटतंय कुठेतरी, आणि देताना पण कारण त्यांनी सविस्तर असे काही दिले नाही जे मनाला पटेल वगैरे। तर त्याच्यामुळे प्रशासनाकडे माझी विनंती आहे की त्यांनी न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल। आणि त्याचे ठोस पुरावे पण माझ्याकडे आहे। एक मीना नितीन खरात म्हणून, तिची उमेदवाराची स्वतःची सही नाहीये इथं आणि ही निवडणूक अधिकाऱ्याची सुद्धा सही नाहीये इथं। तर असे भरपूर प्रकरण आहे, त्यामुळे प्रशासनाने व्यवस्थित हाताळावे आणि सगळ्यांचे जेवढे पण असेल त्यांचे नगरसेवक बाद करावे, परत निवडणूक घेण्यात यावी आणि जेणेकरून असे प्रकार होणार नाही याकडे लक्ष द्यावे। जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा तक्रार दिलेली आहे। तसं आयुक्तांना पण आम्ही परवाच्या दिवशी देऊन आलोय फुलारे सरांविषयी, की जर त्यांनी आपलं पारदर्शकतापूर्वक काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती। कारण की आम्हाला इकडं जा तिकडं जा त्यांच्यामुळे आज उन्हातान्हाचं फिरावं लागतंय। कारण की त्यांनी काहीतरी म्हणजे एक टार्गेट केलेलं होतं सगळ्यांना आणि एक बीजेपीलाच आणायचं ह्या हिशोबाने त्यांनी हे केलेलं आहे आणि काहीतरी संगतमत झालेलं आहे असं वाटतंय कुठेतरी। कारण की हे सगळे डॉक्युमेंट्स पाहिल्यावर सगळ्यांच्या लक्षातच येईल तसं। माझा अर्ज बाद झाला, मी प्रवीण फुलारे सरांकडे गेली की माझा अर्ज बाद का करण्यात आला, तर त्यांनी मला रिझन दिलं की तुमची सही नाही। ॲक्च्युली त्यांचीच सही नव्हती त्याच्यावर आणि त्यांनी तसं मला मेन्शन करून पण दिलं लेटर आणि त्याच्यासाठी मला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसवण्यात आलं। हो देतो, नाही देत करत करत त्यांनी 7 वाजवले आणि त्याच्यामुळे मी खूप परेशान झाली आणि प्रशासनाकडे पण मी दिलेली दखल याबाबत की हे सगळं चुकीचं झालेलं आहे म्हणून। तर आता जर प्रशासनाने न्याय नाही दिला तर मी न्यायालयात जाईल, तरी कृपया करून सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं। माझी मागणी हीच आहे की नगरसेवक पद रद्द व्हावे आणि जी लोकशाहीची त्यांनी म्हणजे हत्या केल्या प्रकारेच झालेली निवडणूक, एक म्हणजे करायची म्हणून त्यांनी घेतलेली निवडणूक तशी पाहिली तर, त्याच्यामुळे एक तर परत निवडणूक घेण्यात यावे आणि सगळ्यांचे नगरसेवक पद बाद करण्यात यावे आणि आरोपी अधिकारी प्रवीण फुलारे यांच्यावर पण कडक कारवाई करण्यात यावी। कारण की हे सगळं मॅटर त्यांच्यामुळे झालेले आहे। जर त्यांनी व्यवस्थित अर्ज तपासले असते, छाननी केली असते तर हे प्रकार झाले नसते। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।